नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 3 जून 2023. तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे एक अंदाज देणार आहे, कारण की ज्या भागात अद्यापही पाऊस झालेला नाही त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आज 30 जून पासून ते 8 जुलैपर्यंत तुमच्या राज्यात सर्वत्र सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे आज बऱ्याच भागामध्ये सांगायचं झालं तर विदर्भामध्ये 11 जिल्हे, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, वाशिम, हिंगोली, अमरावती, बुलढाणा या आज मात्र बऱ्याच भागामध्ये जिथं पाऊस पडलेला नाही ते भागात देखील पडणार. पण 8 तारखेपर्यंत मात्र सगळीकडे पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज विदर्भातल्या सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. 8 तारखेपर्यंत सगळीकडे पाऊस पडेल आणि सगळ्या विदर्भात शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे, म्हणून हे शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे देखील हिंगोली जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, संभाजीनगर, जालना, बीड या विदर्भात परभणी आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज देखील दुपारनंतर 3-4च्या नंतर मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे. दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. 8 दिवसामध्ये सगळीकडे पडून जाईल. जे वंचित राहिले ते 8 दिवसामध्ये त्या वंचित भागात देखील पाऊस पडेल आणि त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे, म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 8 दिवसामध्ये तुमच्या इकडं देखील जे भाग सुटलेला त्या सुटलेल्या भागात देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, जळगाव जिल्हा झालं, नाशिक, पुणे ह्या पट्ट्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील म्हणजे आजच दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस जोराचा सुरुवात होणार आहे. पण 8 दिवस माझ्या 8 जुलैपर्यंत मात्र खूप जोरात पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र ह्या 8 दिवसामध्ये काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार, काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मग अतिवृष्टी कुठं होणार, अतिमुसळधार कुठं होणार आहे, म्हणून हे तुम्हाला सांगू इच्छितो. सर्वप्रथम मुंबईकरांनी हा अंदाज लक्षात यायचा आणि सतर्क करायचं. मुंबईकडं म्हणजे 8 जुलैपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून मुंबईच्या जनतेने सतर्क करावे. पुण्याकडे देखील खूप पाऊस पडणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात देखील ह्यामध्ये 8 दिवसामध्ये अतिवृष्टी होईल, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती ह्या पट्ट्यात मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून या अंदाज लक्षात यायचा. आणि तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे हे जे जिल्हे आहेत जवळपास 14 जिल्हे, नाशिक जिल्हा, मुंबई, त्याच्यानंतर मुंबईचे सगळे जिल्हे, त्याच्यानंतर अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती ह्या पट्ट्यात. पण त्याच्यानंतर काय झालं, विदर्भातले शेतकऱ्याचे फोन आले. मग विदर्भामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, त्याच्यानंतर विदर्भामध्ये नागपूर, तिकडं म्हणजे काय परिस्थिती राहील. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय होणार आहे म्हणजे 13 तारखेपासून 13-14 पासून ते मग 16-17-18पर्यंत मग काय होईल, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे मोसमी पाऊस दाखल व्हायला सुरुवात होईल. पण हे पाऊस सगळीकडे दाखल होणार नाही, कारण की काही भागामध्ये दाखल होईल. म्हणजे याच्यामध्ये जास्त असं जोर नाही. काही भागात जिथं पडला तिथं जास्त पडायला, काही भागात कमी पडायला आहे, म्हणून एवढा जोर नाही. जिथं ओल झाले तिथंच होणार आहे, काही भाग सोडून देखील देईल. पण हे करत असताना तुम्हाला सांगू इच्छितो की 13, 14, 15च्या दरम्यान मग मुंबईला देखील, नाशिककडे देखील, मुंबईला देखील पाऊस बघायला भेटेल, पुण्याकडे देखील मोसमी पाऊस बघायला भेटेल. नंदुरबार, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, कन्नड ते भाग, त्याच्यानंतर सोयगाव तालुका, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती जिल्हा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये काय होईल, मग 13च्या नंतर तिकडल्या पट्ट्यामध्ये मोसमी पाऊस बघायला भेटेल. पण तो पण सर्व दूर नाही राहणार. काय होणार आहे, काही भागातच पडणार आहे. मग शेतकऱ्याला सांगितलं तर याच्यामध्ये काय झालं की आहे पण थोडा कमजोर आहे. तर शेतकऱ्याला एक विनंती की जमिनीमध्ये जरी ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या, नसता घेऊ नका. मी पहिल्यापासूनच म्हणत होतो की यावर्षी पेरणीचे 3 टप्पे होणार आहे. एक 7 ते 14मध्ये, मग आता दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली तिकडे पाऊस झाला, त्यांच्याकडे ओल असेल तर ते पेरणी करू शकते. समजा किती त्यांचा निर्णय घेतील. त्याच्यानंतर काय होणार आहे, जूनच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 20 जून ते 30 जूनमध्ये एक पेरणीचा टप्पा राहील. मग त्याच्यामध्ये देखील महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे. आणि त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले
तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल आणि त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हा अंदाज आहे. पण उत्तर महाराष्ट्र खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे काही मिरची लागवड आहे त्यांच्या विहिरीचे पाणी संपले, मग ते पाऊस येण्याच्या प्रतीक्षेत आहे. तर त्यांच्या उत्तर महाराष्ट्र कन्नड तालुका, सिल्लोड, भोकरदन, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, त्या शेतकऱ्याला